खनिकर्म अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी आता वाढलेली आहे. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयाच्या गौण खनिज घोटाळा प्रकरणात एटीएस मोजणी संदर्भात गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर व भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप करत त्यांना निलंबन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 2 महिन्यात एटीएस मोजणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अहवाल सादर न केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र 4 महिने उलटूनही यवतमाळ तालुक्यातील मोजणी प्रक्रिया रखडलेली असून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान चापारडा ते तिवसा बोरजई या सुमारे 33 किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असताना केवळ 1 किलोमीटर अंतराचीच अपुरी मोजणी करण्यात आली. त्यातही प्रत्यक्षात सुमारे 200 मीटर क्षेत्राचं मोजणी करून 45,984 ब्रास उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. या उत्खननाची किंमत अंदाजे 3.5 कोटी रुपयापर्यंत जात असल्याचे सांगितले जाते. उत्खननाची अचूक मोजणी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साधने व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून अपुरी व तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण मोजणी करण्यात आल्याचा आरोप आहे. आधुनिक उपकरणाची आवश्यकता असूनही ती वापरण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राज्यात इतर ठिकाणी अवैध गौण खनिज प्रकरणी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली असताना यवतमाळमधील या गंभीर प्रकरणातही कठोर कारवाई करावी अशी मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.